वंचित बहुजन आघाडीतला उमेदवार काय कामाचा नाही. तो कोणाच तरी मतं खाण्यासाठी, तो पण फार त्याची कॅपॅसिटी 2-5-10 हजाराचा पण नाही तो माणूस. लाल के हसीन सपने असं म्हटलं जातं. कशाला? जाहीरनाम्यावर, वचननाम्यावर. मला असं वाटतं स्वप्न पाहणं काही वाईट अशातला भाग नाही. जुमलेबाजी करण्यापेक्षा, जनतेची फसवणूक करण्यापेक्षा चांगली स्वप्न जर बघितले, जे मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात. एक कवी म्हणतो, मनी वसे ते स्वप्नी दिसे. आणि जे मनात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शेतकऱ्यांसाठीचा कायवार, तो ते जे स्वप्न पाहत आहेत वचननाम्याच्या रूपानं, ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे निश्चित प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांनी गुलमंडींवर जुनं भाषण दाखवलं उद्धव ठाकरेंचं. मुख्यमंत्र्यांचे जुने भाषण माझ्याकडे आहेत. माझ्या सोशल मीडियावर जाऊन बघू. की भाजपच्या मांडीला मी लावून बसू शकत नाही. भाजपचा अन्याय मी सहन करू शकत नाही. मला राजीनामा द्यायचा, मी त्या कॅबिनेटमध्ये नाही राहू शकत. जरा बघा माझ्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री काय बोलले त्यावेळेस. वंचित बहुजन आघाडीनं उशिराने का होईना AB फॉर्म जो आहे तो उमेदवाराला दिला आहे. मात्र तुम्ही असं म्हणता की पत्त्यांचे क्लब चालवणाऱ्याने सिनेमाची तिकीट. वंचित बहुजन आघाडीतला उमेदवार काय कामाचा नाही. तो कोणाच तरी मतं खाण्यासाठी, तो पण फार त्याची कॅपॅसिटी 2-5-10 हजाराचा पण नाही तो माणूस. आणि त्याची जी आहे जुनं रेकॉर्ड बघा, तो काय करतो काय नाही, जुगाराची अड्डी चालवतो की काय करतो, जरा बघा तिचं रेकॉर्ड. खरं तर साधन सुचितेच्या गोष्टी बाळासाहेब आंबेडकर करतात. त्यांचा उमेदवार इथला काही ठीक आहे, कमी जास्त ताकदीचा असू शकतो, पण बाकी एकदम बिनकामाचा आहे. मग तुमची लढत कोणासोबत? आमची लढत आमच्या गद्दारांसोबत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.